गडचिरोली जिल्ह्यात भात किंवा कापसाच्या चांगला उत्पादन काढल्यानंतरही शेतकरी कुठे विकेना अशी गंभीर परिस्थिती झालेली आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो तेलंगणा राज्यात विक्री जी आहे ते सुरू आहे आणि सध्या तेलंगणा राज्यात शेतकरी आपला कापूस आणून विक्री करीत आहेत, परंतु महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात कुठेही खरेदी केंद्र सुरू झालेले नाही। भात असो की कापूस असो खरेदी केंद्र जे आहे ते बंद आहेत आणि तेलंगणा राज्यात 8,010 रुपये प्रति क्विंटल या कापसाला देण्यात येत आहेत आणि दर यावेळी कमी आहे आणि एक चांगला उत्पादन निघाल्यानंतरही जिल्ह्यात कुठे विकण्याची केंद्र जे आहे ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठी कसरत जी आहे ते करावी लागत आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात अशीच परिस्थिती आहे, कारण की गडचिरोली जिल्ह्यात कापूस जे आहे ते शेतकरी चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत असतात, परंतु यावेळी या शेतकऱ्यांवर एक उपासमारीची पाळी येणार आहे, कारण की दरवर्षी जे आहे ते 12 ते 15,000 रुपये क्विंटल जे आहे ते कापूस राहत होता, परंतु यावेळी दर कमी आहे, 8,010 रुपये दर आहे। तेलंगणा राज्य असो की महाराष्ट्र असो कापसाच्या दराला जास्त दर देण्यात यावा असा शेतकऱ्यांची मागणी होत आहे आणि या मागणीला घेऊन शेतकरी सतत मागणी करीत आहेत किंवा आंदोलन केलेले आहे, परंतु रेट जे आहेत ते दर जे आहेत ते वाढलेले नाही। यामुळे शेतकऱ्यांना एक नुकसानीत काढलेला पीक विकावा लागत आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।